गोष्ट आहे. त्यामुळे आम्ही फीत कट करण्याऐवजी तुम्ही फक्त ही गाठ सोडून आमच्या या रानभाजी प्रदर्शन आणि रेसिपीचं उद्घाटन करावं अशी आपल्या सर्वांना विनंती आहे. आणि मी आज इथे खास आकर्षण म्हणून सेल्फी पॉईंट पण ठेवला आहे. या मॅडम. इकडे रानभाज्या प्रदर्शन आता ह्या सीझन मध्ये मिळणाऱ्या सगळ्या रानभाज्या त्यांना स्तनपान सप्ताहाच्या शुभेच्छा. आपल्या 1 ते 7 ऑगस्ट याच्यानंतर आपल्याला जागतिक स्तनपान सप्ताह आपण साजरा करतो. आज आपण तालुका लेवलचा प्रोग्राम करण्यासाठी इथे आलेलो आहोत. जागतिक स्तनपान सप्ताहामध्ये स्तनपानाविषयी अवेअरनेस वाढवणे, याचं महत्त्व लोकांना याच्यासाठी हा प्रोग्राम सुरू केलेला आहे. जसं की आपल्या भारत सरकारचं NFHS आकडेवारी जी आहे त्याच्या NFHS 5 आपला जो स्तनपानाचं जे आकडेवारी आहे ती 61.8% आहे. म्हणजे NFHS 4 मध्ये ती 49.4% होती, 61.8% वाढली. आपण सुधारणा केलेली आहे, पण अजून सुद्धा म्हणजे 38% किंवा 39% जे आपल्या माता आहेत त्यांच्यापर्यंत किंवा त्यांच्या मुलांना आपण स्तनपानाचा अवेअरनेस पोहोचवू नाही शकत. ही खूप म्हणजे खूप गंभीर बाब आहे. आणि याच्यासाठी अवेअरनेस करण्यासाठी म्हणजे ही फक्त एका स्त्रीची जबाबदारी नाही आहे, तर त्याच्यावर असलेल्या प्रत्येक कुटुंबाची जबाबदारी आहे, ही समाजाची जबाबदारी आहे की आपण एक चांगली इकोसिस्टम देऊ की ज्याच्यामुळे एखाद्या स्त्रीला स्तनपान विषयी जे चांगलं वातावरण निर्मिती करता येईल. यासाठी आपण हा सप्ताह सुरू करणार आहोत. तर स्तनपान महत्त्वाचं काय आहे, तर स्तनपानामध्ये जे 2 वर्षापर्यंत त्याला जे न्यूट्रिशन जेव्हा बाळ जन्मतं तेव्हा त्याच्या पोटाचा आकार 1 ते 1.5 चमचे 1 ते 1.5 टीस्पून जेवढं पोषण त्याच्या म्हणजे तेवढं सामावण्याचीच त्याची कॅपॅसिटी असते. पण त्याच्यामध्ये म्हणजे निसर्गाचं आणि आपण जे म्हणू शकतो माणसाची जी शरीर आहे त्याची एवढी महत्त्व आहे की त्या दुधामध्ये एवढं पोषण असतं की ते 1 ते 1.5 टेबलस्पून दुधामधून सुद्धा त्या बाळाचं पूर्ण पोषण केलं जातं. विशेषतः जे पहिलं दूध असतं, पहिलं दूध जे असतं त्याला वर्ल्ड वाईड लिक्विड गोल्ड असं संबोधलं जातं. त्यामध्ये एवढे महत्त्वाचे पोषक तत्व असतात की ज्याच्यामुळे ते जर आपण बालकाला दिलं पहिलं दूध, तर बालकाला पूर्ण आयुष्यभर त्याचं गट हेल्थ असेल किंवा डायरिया असेल किंवा पोटाचे विकार होत नाही, त्याची मानसिक नंतर शारीरिक वाढ होण्यास महत्त्वपूर्ण असतं. अशा बालकांमध्ये कॅन्सर होण्याचं प्रमाण कमी. म्हणजे एक वर्ल्ड वाईड ब्रेस्ट फीडिंग इनिशिएटिव्ह आहे, ज्यांनी हा प्रोग्राम 1991 पासून सुरुवात केली आहे. त्यांनी एक आकडेवारी केली. त्यांनी 93-94 पासून मुलांची म्हणजे सर्वे केले की ज्या मुलांना हे पहिलं दूध भेटलं जातं आणि ज्यांना भेटलं जातं तर त्यांना 2017 मध्ये म्हणजे 24 वर्ष झाल्यानंतर त्यांना एक अहवाल म्हणजे आकडेवारी समोर आली की ज्यांना हे पहिलं दिलं जातं त्या मुलांमध्ये गट हेल्थ असेल, लिव्हर हेल्थ असेल किंवा त्या म्हणजे जर मुलगी असेल तर तिला बाळांतपण होणं किंवा सर्व्हिक्स कॅन्सर असेल, ब्रेस्ट कॅन्सर असेल, याचं प्रमाण फार कमी होतं. आणि ज्यांना हे व्यवस्थित दिलं जात नव्हतं त्यांच्यामध्ये हे प्रमाण 42% होतं. त्यामुळे हे फार महत्त्वाचं आहे. आज आपण पाहतो की बरेच C-सेक्शन डिलिव्हरीज होतात किंवा या कृत्रिम डिलिव्हरीजमध्ये त्या मातेच्या हेल्थमुळे वगैरे किंवा त्या सिच्युएशनमुळे ते आपण पहिलं दूध देऊ नाही शकतो. मग याच्यासाठी वर्ल्ड वाईड आपण एक की ब्रेस्ट फीडिंग फ्रेंडली हॉस्पिटल सुरू करण्याचे इनिशिएटिव्ह गव्हर्नमेंटपासून घेतलं जातं. मुळात म्हणजे सांगण्याचा उद्देश हाच की हा सप्ताह चालू करण्याचा मूळ उद्देश असा आहे की त्या स्त्रीची जबाबदारी नाही आहे की जी माता आहे, पूर्ण आपला समाज म्हणून आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की तिला एक चांगली इकोसिस्टीम प्रोव्हाइड करणं. आणि हे म्हणजे प्रत्येक माणसापर्यंत याचं ब्रेस्ट फिडिंगची जी आहे त्याचं महत्त्व समजवणं हेच आपला आज हे आहे.
या प्रोग्रामसाठी ज्यांनी कष्ट केले प्रत्येकाने वेळ काढून आलं. बालकल्याण सभापती नारकर मॅडम, समाज कल्याण सभापती तांबे मॅडम आणि या प्रोग्राम होण्यासाठी ज्यांनी खूप मदत केली, ज्यांनी सर्व परीची मदत केली अशा आमच्या पंचायत समितीच्या सभापती वाळके मॅडम यांचे खूप आभार आणि सर्व इथे आले त्यांचे खूप आभार. एवढं बोलून मी माझं तयार केली गेली होती. ती पुस्तिका विनंती आहे आमच्या उपस्थित मान्यवरांना व्यासपीठावरील की त्यांनी ती निवेदन करताना त्यांनी की ती त्यांच्यासाठी उपयोगी आहे आणि त्याचबरोबर त्या लाभार्थीला विनंती आहे की पुस्तक तुम्ही तुमचा उपयोग संपला की त्यानंतर तुम्ही दुसऱ्या एखाद्या गरजू लाभार्थीला द्या अशी आमची अपेक्षा आहे. धन्यवाद मॅडम. सतू हा आहार देते 6 महिन्यांनी भरवीवरचे पिमटे सतू हा आहार देते वेळोवेळी लसीकरणाने प्रतिकारक शक्ती वाढविते 1 वर्ष पूर्ण होता 1 वर्ष पूर्ण होता तिप्पट वजन होई त्यानंतर सकस आहाराचा काढवे. तयार केली गेली होती. ती पुस्तिका विनंती आहे आमच्या उपस्थित मान्यवरांना व्यासपीठावरील की त्यांनी ती निवेदन करताना त्यांनी की ती त्यांच्यासाठी उपयोगी आहे आणि त्याचबरोबर त्या लाभार्थीला विनंती आहे की पुस्तक तुम्ही तुमचा उपयोग संपला की त्यानंतर तुम्ही दुसऱ्या एखाद्या गरजू लाभार्थीला द्या अशी आमची अपेक्षा आहे. धन्यवाद मॅडम.
स्तनपान